रिपोर्ट देखील आता सादर केला काय? परमेश्वर महान आहे. त्यानंतर गोरगरिबांचा आशीर्वाद, मला वाटते त्याच्यामुळं हे सगळं झालेलं आहे. मी या सर्व परमेश्वराचे आभार मानेन. छत्रपती राजे शाहू महाराजांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला आणि वारी चालू असताना हा दिलासा मला मिळाला. असं म्हणतात की आंधळ्याच्या गाई देव राखतो, त्यामुळे माझ्या गाईसुद्धा परमेश्वर राखत असावा. एकीकडे आहे तुम्हाला दिलासा मिळाला असला तरी दुसरीकडे ज्यांनी या संदर्भात आरोप केले होते, सातत्यानं आपल्याला लक्ष केलं होतं, त्यांना आता या संपूर्ण निकालानंतर काय येईल? मला काय त्याबद्दल बोलायचं नाही. मी परमेश्वराचे आभार मानतो. पण साहेब, जनावरांच्या संदर्भातला प्रश्न आहे की विधानसभा निवडणुकीवेळी तुम्ही जी आर दाखवलेला होता की कोल्हापूर जिल्ह्यातून हा सगळा महामार्ग होणार नाही, अशा पद्धतीचा जी आर तुम्ही दाखवलेला होता आणि असं असताना तर तो जी आर देखील रद्द करण्यात आत्ताच पालकमंत्र्यांनी याबद्दलच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. मंत्रिमंडळामध्ये शक्तिपीठाबद्दल 3 विषय होते. एक, शक्तिपीठ रस्त्याला मान्यता देणं, शक्तिपीठाच्या भूमी संपादनासाठी 12,000 कोटीला मान्यता देणं, त्यासाठी कर्ज उभारणं, आणि तिसरं, कोल्हापूर जिल्ह्याची जी भूमी संपादनाची कारवाई रद्द करण्यात आलेली आहे ती पुनर्स्थापित करणं. वरचे दोन्ही विषय मंजूर झाले. आणि तिसऱ्या विषयाला पालकमंत्री आंबेडकर साहेब आणि मी मंत्रिमंडळात आम्ही भावना व्यक्त केल्या आणि आम्ही सांगितलं की कोल्हापूर जिल्ह्याची परिस्थिती वेगळी आहे. आपले शेतकरी हे अल्पभूधारक आहेत, फार जिद्दीनं शेती करणारे आहेत, बागायती क्षेत्र आमचं आहे आणि या जमिनी या शेतकऱ्यांच्या काळजाचे तुकडे झालेले आहेत. त्यामुळे या जमिनी सहजासहजी द्यायला शेतकऱ्यांचा प्रचंड विरोध आहे. त्यामुळंच आपण ही फक्त कोल्हापूर जिल्ह्यातील अधिसूचना त्यावेळा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि त्यावेळेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी रद्द करण्यासाठी आम्हाला सर्व लोकांना सहकार्य केलं होतं. आणि आम्ही हेही मांडलं की लोकसभेला शाहू महाराज इथे उपस्थित आहेत. लोकसभेला आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये याचे फार मोठे परिणाम लोकसभेमध्ये ही केली नसते तर होणार होते आणि त्या पद्धतीने केलं. मुख्यमंत्री महोदय म्हणाले की बाबा हे खरं जरी असलं तरी समृद्धी महामार्गामुळं राज्याचा जो विकास झाला आहे त्या विकासानं जमिनीच्या किमती वाढत आहेत, पेट्रोल पंप, इतर सुविधा तयार होत आहेत, बेरोजगारांना काम मिळतं आहे. आणि मी खाजगी निमित्ताने ज्यावेळी भेटतो त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी आम्हाला मंत्रिमंडळाचं आश्वासन दिलेलंच आहे की आम्हाला लोकप्रतिनिधींना विचारल्याशिवाय आणि शेतकऱ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय आम्ही काही पुढची कारवाई करणार नाही. परंतु ते पुढेही म्हणाले की जवळजवळ कोल्हापूर जिल्ह्यातील मी साक्षीदार आहे, तुम्ही साक्षीदार आहात, थोडे 200-300 लोक शेतकरी आमच्या जमिनी घ्या आणि आम्हाला 5 पट मोबदला द्या, अशा प्रकारे येऊन त्यांनी त्या दिवशी विमानतळावर त्यांना सांगितलं होतं. आता मुख्यमंत्र्यांना मी खाजगी कामाच्या निमित्ताने भेटल्यानंतर मला त्यांनी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला की ज्या ज्या ठिकाणी उज्जैन असेल किंवा आता अयोध्या असेल, अनेक ठिकाणी जिथे जर तीर्थक्षेत्रांचं काम झालेलं आहे तिथं 20 पटीनं ही गर्दी वाढलेली आहे आणि तिथले बरेच बेरोजगारी आणि GDPमध्ये वाढ झालेली आहे. आणि त्यांनी सांगितलं की तुमच्या महालक्ष्मी मंदिराचं भक्तांची होणारी गर्दी आणि बाळूमामाचं चित्र बघतोय आपण, तर या ठिकाणी फार मोठा फायदा लोकांना होईल आणि या बेरोजगारांचे आणि लोकांचे आडवे तुम्ही येऊ नये आणि तुम्ही लोकांना समजावून सांगावं, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. तरीसुद्धा कोल्हापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्याचा विरोध आहे. आता विरोधक हे विरोधाचं काम करणार, त्यांची ते कामच आहे. परंतु माझं मत आहे की शेतकऱ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय मुख्यमंत्री आपला शब्द पाळतील. आणि ते म्हणाले होते आम्हाला शक्तिपीठ कर्ज रस्ता करायचा आहे, पण आमच्यावर आम्ही कोणावर लादणार नाही. साहेब, आपण देखील विरोधात काही होता. प्रमाणात त्याला विरोध दिसतोय. मग मुख्यमंत्र्यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट आहे, मग नेत्यांची देखील मग हातबल आता त्यांनी MSRDCनं 3-4 पर्याय आणलेले आहेत. त्या सगळ्या 3-4 पर्यायावर त्या दिवशी चर्चा झाली नाही. आम्हाला लोकप्रतिनिधींना ज्यावेळेला बोलवतील, शेतकऱ्यांना ज्यावेळी विश्वासात घेतील त्यावेळी 3-4 पर्याय ते सांगतील आणि जिथे जिथं विरोध असेल ती लाईन कशी बदलता येईल, जिथं विरोध कसा होईल असा प्रयत्न सरकार करणार आहे. पण हा रस्ता हा त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे, ही वस्तुस्थिती आणि एकदा त्यांनी काही लपवून ठेवलेलं नाही. साहेब, आपण एक पर्याय सुचवला होता कोल्हापूर जिल्ह्यात न येता संकेश्वर मार्गे पुढे, तर त्या संदर्भातला काय विचार झाला? तोही पर्याय त्यामध्ये MSRDCमध्ये मी सुचवला होतो, तो सुद्धा येईल. त्याविषयी काही पर्यायावर चर्चा झाली नाही. आमचं म्हणणं की सांगलीपासून कोल्हापूरच्या हायवेला तर येणार आहे. हायवेपासून आपल्याला महालक्ष्मी मंदिर आणि बाळूमामा 2 मंदिराकडे जायचं आहे. तर मला वाटते त्यानंतर आपल्याला पात्रा देवीला जायचं आहे. त्यासाठी आपल्याकडे रस्ते तयार आहेत.
समांतर रस्ते तयार झालेले आहेत आणि यापूर्वी आपल्या जिल्ह्यात जिथे जिथे रस्ते झालेले आहेत त्या भराव्यामुळे सुद्धा महापूर येते ही सुद्धा अडचण आम्ही सांगण्याचा प्रयत्न त्याशी केलेला आहे. माळेगाव कारखान्यामध्ये अजितदादांना घुगुळीत असं यश मिळालं. जी आकडेवारी मिळालेल्या मतांची समोर येते. पवार साहेबांनी देखील मदत केली अशी पद्धतीने चर्चा. पवार साहेबांनी पॅनल उभं केलं नसतं तरी मताधिक्य अजितदादांचं वाढलं असतं. सर मात्र 12 जिल्ह्यातून सुद्धा विरोध आहे, तरी पण सरकार सक्ती करते असा एक आरोप ठीक आहे, विश्वासात घेतल्याशिवाय काही होणार नाही. शालेय शिक्षणात मराठी आणि हिंदी याचा वाद आता होताना होता. नाही, आता अनेकांची अनेक मतं आहेत. पहिलीपासून सक्तीची करू नये तर 5वीपासून हिंदी शिकवावं असे अनेक तज्ज्ञ सांगतायत. त्याच्यावर सरकार विचार करेल. थँक्यू.